विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी राज्यशास्त्र पाठ पहिला 1991 नंतरचे जग आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी या पाठाची प्रस्तावना आहे. इयत्ता 11वीमध्ये आपण 1945 ते 1991 दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास केला आहे. या प्रकरणात आपण 1991 नंतरच्या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. नोव्हेंबर 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनाची सुरुवात होऊन अखेरीस शीतयुद्धाचा काळ समाप्त झाला. अशा प्रकारे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील वर्चस्वाच्या लढाईवर आधारित पूर्व पश्चिम वाद यामुळे संपुष्टात आले. शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडीचा आढावा पुढील 5 मुख्य परिणामांद्वारे घेता येईल. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्राचा उदय. शीतयुद्धाच्या शेवटासोबत अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांनी व्यापलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था संपुष्टात आली. याच काळात सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयास आली. एक ध्रुवीयतेचा उदय. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील शीतयुद्ध संपल्याने द्विध्रुवीयता संपुष्टात आली. पुढे अमेरिकेचे वर्चस्व असलेली एक ध्रुवीय आंतरराष्ट्रीय व्यवस्था उदयास आली. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. मानवी हक्काबाबतच्या जागरूकतेत वृद्धी झाली आणि मानवतावादी दृष्टिकोनातून झालेल्या हस्तक्षेपामध्ये वाढ झाली. दहशतवाद. 11 सप्टेंबर 2001ला अमेरिकेविरुद्ध झालेल्या हल्ल्यानंतर, ज्याला 9/11 हल्ला म्हणून ओळखला जातो, दहशतवादाचे स्वरूप बदलले गेले. बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. या काळात मुख्यतः चीन आणि भारत या राष्ट्राचा प्रभाव वाढला. इंडो पॅसिफिक प्रदेशाचे प्रस्थ वाढले आणि व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली रशियाचाही उदय झाला. या घडामोडीबरोबरच प्रादेशिकतावादाचा विकास झाला, ज्यामुळे बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली. प्रदेश आणि प्रादेशिक संस्थांचे महत्त्व वाढत गेले. ह्याच्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, असा प्रश्न आहे, महासत्तेला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान असते. महासत्ताकडे जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकून आपले हित साधण्याची क्षमता असते. दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया दोन महासत्ता एकमेकांसमोर उभ्या टाकल्या होत्या. शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय. 1991 मधील पूर्व युरोपातील क्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दोन महत्त्वाचे प्रवाह आढळतात. पहिला म्हणजे स्वयंनिर्णयाच्या हक्कावर आधारित वांशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा आणि सत्तेच्या दोन केंद्रांमध्ये जग विभाजित झाले होते. सोव्हिएत रशियाच्या विघटनामुळे एक महासत्ता लोप पावली आणि जगात द्विध्रुवीयता नष्ट झाली. पूर्व युरोपीय राज्यामध्ये क्रांती ही तेथील मध्यमवर्गाच्या वाढत्या अपेक्षांमधून निर्माण झाली होती. अधिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्थैर्य मिळावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच सोव्हिएत प्रणित साम्यवादी शासनाविरुद्ध त्यांनी उठाव केला. तेथे स्वतंत्र लोकशाही राज्य उदयास आली. सोव्हिएत रशियाच्या अंतर्गत राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देखील चळवळी उदयास आल्या. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांनी अधिक स्वायत्ततेसाठी आग्रह धरून कालांतराने स्वातंत्र्याची मागणी केली. या दरम्यान विविध प्रदेशातील लोकसमूहांच्या वांशिक अस्मिता प्रबळ होऊ लागल्या होत्या. त्यामुळे वांशिक अस्मितेवर आधारित स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागण्या होऊ लागल्या. याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. युरोपमध्ये नवीन राष्ट्रे खालीलप्रमाणे निर्माण झाली. चेकोस्लोवाकियाचे चेक गणराज्य आणि स्लाव गणराज्य या दोन राष्ट्रांमध्ये विभाजन झाले. युगोस्लावियाचे विघटन होऊन क्रोएशिया, स्लोव्हेनिया, सर्बिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, उत्तर मेसिडोनिया, मॉन्टेनिग्रो ही राष्ट्रे उदयास आली. सोव्हिएत रशियाच्या विघटनातून काही नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. ती पुढीलप्रमाणे आर्मेनिया, मोल्डोव्हा, एस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया, जॉर्जिया, अझरबैजान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, युक्रेन, कझाकस्तान आणि रशिया.
स्वशासनाच्या हक्कावर आधारलेल्या वांशिक राष्ट्रवादाला अनुसरून नव्या राष्ट्रांच्या निर्मितीचा प्रवाह जगाच्या इतर भागामध्ये दिसून आला. काही नवी राज्ये जे स्वतंत्र राज्य म्हणून उदयास आली ते होते पूर्व तिमोर, इंडोनेशियापासून स्वातंत्र्य, इरिट्रिया, इथिओपियापासून स्वातंत्र्य, दक्षिण सुदान, सुदानपासून स्वातंत्र्य. आजही वांशिक राष्ट्रवादावर आधारित स्वातंत्र्याच्या मागण्या होत आहेत. कंटोलोनिया स्पेनपासून स्वातंत्र्य हवे आहेत. कोसोवा सर्बियापासून स्वातंत्र्य हवे आहेत. युरोपातील काही देशांनी कोसोवाचा स्वतंत्र देशाचा दर्जा मान्य केला आहे. चेचन्या रशियापासून स्वातंत्र्य हवे आहे. एक ध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय 1990 मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण करून कुवेतच्या भूप्रदेशावर ताबा मिळवला. त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटले. संयुक्त राष्ट्राने या प्रकरणाची दखल घेत त्यावर चर्चा केली. इराक विरुद्धच्या कारवाईत पुढाकार घेत अमेरिकेने एका बहुराष्ट्रीय सैन्याचे नेतृत्व केले. या युद्धात कुवेतची इराकच्या ताब्यातून सुटका केली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. बुश सिनियर यांच्या मते हा एक नैतिक विजय होता. या नव्या जागतिक परिस्थितीला न्यू वर्ल्ड ऑर्डर अशी संज्ञा वापरली गेली. अमेरिकेच्या कृतीला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळाला. यात सोव्हिएत रशिया, चीन, नाटोमधील सहभागी देश, इस्रायल आणि अरब सोव्हिएत रशियाच्या विघटन देशामध्ये सौदी अरेबियाचा देखील समावेश होता. अंतर्गत समस्यांनी ग्रासलेल्या सोव्हिएत रशियाचे 1991 मध्ये विघटन झाले. अमेरिकेसमोर फारसे वैचारिक आव्हान उरले नव्हते. कालांतराने नवीन जागतिक व्यवस्था या संज्ञेचा अर्थ राष्ट्रीय सुरक्षेत जोडून जागतिक पातळीवर अमेरिकन वर्चस्वाला आणि नेतृत्वाला सर्वसामान्य आहे असा घेण्यात आला. एक ध्रुवीय जागतिक व्यवस्था ही पहिलीच अभिव्यक्ती होती. याच्यामध्ये दिले माहिती आहे का तुम्हाला, अमेरिकन समाजशास्त्रज्ञ जोसेफ नाय यांनी सत्तेचे विभाजन 2 प्रकारात केले आहे. एक हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर म्हणजे अशी क्षमता जी दुसऱ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाच्या आणि इच्छेच्या विरुद्ध वागण्यास भाग पाडते. यात धमकी आणि प्रलोभने दाखवून दुसऱ्यावर सक्ती करणे याचा समावेश होतो. याविरुद्ध सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. अधिक स्पष्ट करायचे असल्यास सक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर होय. अमेरिकन सॉफ्ट पॉवरची काही उदाहरणे आहेत. शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. अमेरिका देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे. आंतरजालाद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार ही सुद्धा अमेरिकेच्या सॉफ्ट पॉवरची उदाहरणे आहेत. काही भाग आहे. फूड चेन्स. अमेरिकन फूड चेन्सला जागतिक ओळख लाभलेली आहे. मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट, बर्गर किंग इत्यादी याचाही काही उदाहरणे आहेत. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. राष्ट्राची विघटन आणि नव्या राष्ट्राचा उदय या प्रक्रिया नेहमी शांततामय अस्थिर असे नाही. उदाहरणार्थ युगोस्लाव्हियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार झाला. चेचन्या, पूर्व तिमोर आणि इरिट्रिया या प्रदेशामध्ये देखील संघर्ष सुरू होता. हिंसेच्या प्रसंगामध्ये मानवी हक्काच्या होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रे या देशामध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करते. शांतता रक्षण हे संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख कार्यामधील एक कार्य आहे. शीतयुद्धोत्तर काळात संयुक्त राष्ट्रे युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हस्तक्षेप सुरू ठेवतात. परंतु येथे या हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबणे हे नसून भविष्यात अशा प्रकारच्या संभाव्य युद्धांना आळा घालणे,
आळा घालणे, शांतता प्रस्थापित करणे आणि पीडितांच्या मानवी हक्काचे संरक्षण करणे हे आहे. याच कारणासाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाविया या देशांमध्ये हस्तक्षेप केला. मानवी हक्काबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप हा हक्क संरक्षणाचे नवीन संकल्प उदय झाला. 1990चे दशके मानवतावादी हस्तक्षेप सुवर्णकाळ म्हणावा लागेल. याच्यानंतर शीतयुद्ध काळातील मानवी हक्क. 1990 पासून अनेक देशांनी मानवी हक्कासंदर्भात 6 मुख्य कॉन्व्हेन्शन आणि करारांना मंजुरी दिली. 170हून अधिक देशांनी व्हिएन्ना येथे पार पडलेल्या 1993च्या जागतिक मानवी हक्क परिषदेत सहभाग नोंदवला. या परिषदेत त्यांनी मानवी हक्क संरक्षणाबाबत आपल्या जबाबदारीची पुन्हा एकदा पुष्टी केली. यानंतर संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार उच्चायुक्ताचे कार्यालय अस्तित्वात आले. त्याचे मुख्य कार्य संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्काशी निगडीत कार्यक्रमामध्ये समन्वय साधणे व मानवी हक्काप्रती सार्वत्रिक आदर प्रस्थापित करणे होय. 90च्या दशकात मानवी हक्कासंबंधीचे विचार प्रसारित करण्यात बिगर सरकारी संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस, मेडिसिन्स सॉन फ्रंटियर आणि ऑक्सफॅम या संस्था थेट युद्ध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या संस्था मानवी हक्काबाबत मोहीम राबवून मानवी हक्क करार, मानवतावादी कायद्याचे पालन करण्याचा प्रसार करतात. यानंतर संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, युनायटेड नेशन पीकीपिंग. संयुक्त राष्ट्रांगाला स्वतःचे असे सैन्य नसते, परंतु जागतिक शांतता व सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशाच्या व स्वतःच्या सैन्यातून एक शांती सेनेची स्थापना केली आहे. या सेनेला संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल असे म्हणतात. बऱ्याचदा शस्त्रसंधी लागू करताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या शिफारशीनुसार संघर्षप्रवण किंवा युद्ध क्षेत्रामध्ये शांतता रक्षक दलाला पाचारण केले जाते. यानंतर माहीत आहे का तुम्हाला, हा प्रश्न आहे या जनरल नॉलेजसाठी, ते आपल्या अंतर्गत मूल्यमापनासाठी प्रश्न येतो. संयुक्त राष्ट्राचे कंबोडियातील संक्रमण प्राधिकरण UNTSC फेब्रुवारी 1992 ते सप्टेंबर 1993 कंबोडियात शांतता राखण्यासाठी व मानवी हक्काप्रती आदर निर्माण करण्यासाठी भारतातर्फे सैन्य आणि पोलीस दल पाठवण्यात आले. याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखणे, मुक्त आणि न्याय निवडणुकांचे आयोजन, नागरी प्रशासनिक कार्य हाती घेतली. संक्रमण काळात कंबोडियन निर्वासितांचे प्रत्यावर्तन व पुनर्वसन करण्यात देखील भारताने महत्त्वाची भूमिका बजावली. संयुक्त राष्ट्राची सोमालियातील मोहीम मार्च 1993 ते डिसेंबर 1994. सोमालियातील संयुक्त राष्ट्राच्या अभियानात भारताने सक्रिय सहभाग नोंदवला होता. संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेतील भारतीय तुकडीने यशस्वीरित्या मानवतावादी मदत पुरवण्याचे काम केले. त्यांनी मोठ्या प्रमाणात विहिरी खोदल्या, शाळा आणि मशिदी बांधल्या, फिरते दवाखाने, मदत शिबिराद्वारे वैद्यकीय व पशुवैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या. याचबरोबर हजारो निर्वासितांचे पुनर्वसन करून त्यांच्या प्रवर्तनास सहाय्य केले. त्याच्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला आहे, अल कायदा या संघटनेने घडून आणलेल्या 9/11च्या 9 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज W. बुश यांनी दहशतवादविरोधी लढाई ही लष्करी मोहीम आखली. अफगाणिस्तान युद्ध 2001 आणि इराक युद्ध 2003 हे याच लढाईचा भाग होते. अमेरिका पुरस्कृत या सैनिकी आक्रमणाला ब्रिटन, तुर्कस्तान, जर्मनी, इटली, नेदरलँड, फ्रान्स आणि पोलंड या देशांनी पाठिंबा दिला होता. यानंतर दहशतवादी संघटना विमान अपहरण, बॉम्बस्फोट आणि राजकीय नेत्याची हत्या अशा मार्गाचा वापर करू लागले. पारंपरिक दहशतवाद हा मुख्य सरकारी संस्थांना लक्ष्य करत असे. दहशतवादी सहसा काही विशिष्ट लोकसमूहाच्या हक्कासाठी लढत असत. दहशतवादी कारवायांच्या अनेकदा अलगतवादी, फुटीरतावादी चळवळीशी संबंध येतो.
आधुनिक दहशतवाद अनेक पातळ्यावर वेगळा ठरतो. आज दहशतवादी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट लोकसमूहासाठी लढत नाहीत. दहशतवादी संघटना अमूर्त स्वरूपाच्या धार्मिक विचारसरणीने प्रेरित झालेल्या असतात. त्याचा लढा अमूर्त स्वरूपाची धार्मिक ध्येय साध्य करण्यासाठी असतो. त्यासाठी वैश्विक पातळीवर योजना राबवल्या जातात. 9/11च्या हल्ल्यानंतर त्यांच्याशी साधर्म्य असलेले हल्ले बाली 2002, माद्रिद 2004, लंडन 2005 आणि मुंबई 2008 मध्ये घडून आणले गेले. बहुध्रुवीता आणि प्रादेशिकतावाद. शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर आधिपत्य गाजवण्यास सुरुवात केली. या काळात अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते. त्यामुळे ती एकमेव महासत्ता म्हणून उदयास आली. परंतु महासत्ता होण्यासाठी आणि ते स्थान टिकवण्यासाठी आर्थिक संपन्नता आणि लष्करी बळ हे दोनच निकष नाहीत. जागतिक पातळीवर देशाचा महासत्ता म्हणून उदय हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर यांच्या एकत्रीकरणामुळे होतो. हार्ड पॉवरमध्ये आर्थिक निर्बंध आणि लष्करी बळ अशा गोष्टी येतात, तर सॉफ्ट पॉवरमध्ये देशाची प्रतिष्ठा, सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा घटक येतात. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या प्रबळ स्थानास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आव्हान दिले गेले आहे. उदाहरणार्थ, युरोपियन युनियन EU मार्फत युरोपात आर्थिक आणि प्रादेशिक एकत्रीकरण झालेले दिसते. चीन आणि जपान व त्यापाठोपाठ भारतामुळे जागतिक व्यवस्थेत आशियाचा प्रभाव वाढलेला दिसतो. रशियाची लष्करी शक्ती म्हणून झालेले पुनरुत्थान आणि नव्या प्रादेशिक संघटनाचे वाढते महत्त्व यामुळे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचे बहुध्रुवीय व्यवस्था रूपांतर झाले. अमेरिका प्रणित एकध्रुवीय जगास चीनने शक्तिशाली आव्हान दिले आहे. 1970च्या मध्यात डेंग शाओपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने उदारीकरणाचे धोरण स्वीकारून आर्थिक प्रगती साध्य केली आणि चीनने जगात प्रबळ स्थान प्राप्त केले. 1990 मध्ये नाट्यमय घटना घडल्या. चीनने वन बेल्ट वन रोड आणि चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यास सुरुवात करून आपले प्रभाव क्षेत्र निर्माण केले. मध्य आशिया आणि पूर्व आशिया या प्रदेशावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. आफ्रिकेत देखील प्रवेश करून शेजारी देशापलीकडील प्रभाव पडण्याची आकांक्षा दाखवली गेली. दक्षिण चीनी सागरावर आपला हक्क सांगण्याकरता चीन आपले नौदल वायुसेना भक्कमपणे उभारत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रथम प्रकरण आहे त्याचा अभ्यास करा. नंतर उद्या बघू. धन्यवाद. अरे बंद कसं करायचं? 24, 25, 26, 27, 28. बंद कसं करायचं? बंद. हे बंद करायचे का? रेकॉर्डिंग झाली समजा.